नमस्कार. सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मी आले आहे माहेरी आणि इथे स्वयंपाक चालू आहे. तर पूनमनी सर्व स्वयंपाक केला आहे. मस्त अशी मच्छी आणलेली होती. तर इथे आपण टोल मच्छी घेतलेली आहे बघा. ही स्वच्छ धुवून घेतली तिने आणि इथे हा मसाला काढला आहे. यामध्ये मिरची पावडर, हळद, मीठ असं सर्व टाकलेलं आहे आणि गरम मसाला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आलं लसूण नाही आपण टाकले, फक्त मिरची पावडर आणि गरम मसाला वगैरे धना जिरा पावडर. नंतर अशी ही मच्छीला हा मसाला असा लावून घ्यायचा आहे. तर ही टोल मच्छी असते ना मासे तेव्हा आहे. तर आता अशाच पद्धतीने आपण सर्व मच्छीला हा मसाला लावून घेतला आहे. इकडे मच्छी म्हणतो आम्ही. तर बघा आता सर्व मसाला आपला लावून झालेला आहे. आता इकडे बघा आपण तवा ठेवून घेतला आहे. तेल पण ओतलेलं आहे आणि तेल छान असं गरम पण झालं आहे. आता ही सर्व मच्छी अशी लावून घ्यायची. आपण वेगळ्या पद्धतीने थोडी मच्छी फ्राय केली, पण खरंच सांगते खूप छान लागते खायला. मला तर खूपच आवडली होती. तिकडे माझं माहेर कोकणामध्ये आहे, त्यामुळे त्याच पद्धतीने तिने केलेली आहे. आता एका बाजूने आपण झालेली आहे आणि पलटी मारतोय. तर पाहू शकता कलर किती छान आलाय. आता ही सर्व पलटी मारून झालेली आहे. आता एका बाजूने होत आहे, तोपर्यंत आपण दुसरं तयारी करूया. आजूबाजूने थोडंसं तेल सोडून घेतले. तर दुसरी तयारी केली म्हणजे इकडे वाटण आहे ना भाजून झालेलं आहे बघा. तर कांदा, खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर हे सर्व भाजून घेतले. आता हे आपण वाटून घेऊया. तर इतका छान स्वयंपाक केलेला, मस्त बनवते माझी भावाची सून. आणि मच्छी फ्राय पण आपण परत एकदा पलटी मारलेली आहे. तर इतका मस्त कलर आलाय बघा, बघूनच खायला मन होते. आता यावरती आहे ना आपण एक अर्धा लिंबू मस्त पिळायचा. लिंबू थोडासा मोठा आहे त्यामुळे रस पण भरपूर निघालाय बघा. अशा पद्धतीने लिंबू पिळायचा. एक नंबर मच्छी फ्राय लागते. बघितल्यानंतर लगेच तोंडाला पाणी सुटते. इकडे कढई ठेवले. आता ही कढई आहे ना, यामध्ये आपण पहिले वाटण भाजलं होतं कांद्या खोबऱ्याचं. त्याच कढईमध्ये आपण तेल ओतून मस्त मसाला हा फ्राय करून घेतलाय. अगदी तेल सुटेपर्यंत याला आपण परतून घ्यायचं आहे. पाहू शकता अशा पद्धतीने छान असा परतवायचा मसाला. आता मसाला परतून झालाय. आता मिरची पावडर टाकायची आहे. 3 चमचे आपला घरगुती मसाला टाकलाय आणि त्यानंतर हळद टाकायची आहे. त्यामध्ये आपण एक चिकन मसाला पुडी टाकली. अगदी तुमच्याकडे कांदा लसूण मसाला असेल तो पण टाकला तरी चालेल. हा मसाला पण आपण एकजीव करून घेऊया. बघा छान असा परतून घेतलाय. आता यामध्ये आपण जी मच्छी आहे ती टाकून घेतलेली आहे. थोडंसं स्किप झालंय. तर इथे असे टोलीचे डोके असतात ना, त्याचा आपण मस्त रस्सा करतोय, म्हणजे आंबट म्हटलं तरी चालेल. तर यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्याला लागलेलं जे पाणी आहे ते टाकून घेतले. थोडीशी कोकम पण टाकायची, नाही तर मग चिंचेचं कोळ. आपल्याला किती रस्सा पाहिजे तसा आपण टाकलेला आहे. आणि बघा मस्त याला कड आलाय. मस्त उकळी काढून झालेली आहे. आणि इकडे आता ताट केलंय. तर कोकणातलं जेवण म्हणजे कसं भात, मच्छी फ्राय असंच असतं. तर चला